धावसंख्या फलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळते आणि पहिला धक्का बसलाय. नानू सारखा मोठा खेळाडू, ज्या खेळाडूने मागील मॅचमध्ये जवळपास 65च्या आसपास धावा बनवल्या होत्या. असं खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. तरी देखील अजून मैदानावरती येणं एका खेळाडूचा शिल्लक आहे. आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाची दखल निर्माण केली नाहीये, पण एक चांगला खेळाडू आहे. जो खेळाडू आपल्या नावाची दखल निर्माण करू शकतो. नाव आहे त्याचं पुष्कर. आणि आता त्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे संघाची. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं पुष्कर आलाय. पुष्करसाठी आता ही सुवर्ण संधी पाहायला मिळेल. एक नंबर यावेळेसचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त बॉल, प्रचंड वेग. तेजस पाहायला मिळतोय. बॉल टाकत नाही, जणू काही राग काढतोय. पण कोणावरचा राग? तेजस कमालीची गोलंदाजी आपल्याला करत असतो. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. मैदानावरती आलेली सिंगल. आणि प्रतिष्ठान संघाच्या विषयी मी एक गोष्ट नक्की सांगेल की सकाळच्या सत्रापासून या संघाने जी फिल्डिंग एफर्ट दाखवलाय तसं अजून कुठल्याही संघाने दाखवलेलं नाहीये. मिसफिल्ड फार कमी केलं. आणि जो संघ आता पराभवाच्या छायामध्ये आजच्या दिवसामध्ये जे सर्व संघ त्या संघांची एक चूक झाली फक्त त्यांचा फिल्डिंग एफर्ट. आणि आता बॅटिंग देखील कमाल होती, बॉलिंग देखील कमाल आपल्याला पाहायला मिळालं. फक्त फिल्डिंग एफर्ट आज डिफरन्स क्रिएट करत होता. यावेळेस लोबो फुल टॉस पांड्यन यांच्या माध्यमातून आफ्टर ट्रॅप पाहायला मिळाली. अलॉंग द कार्पेट बॉल गेला होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. या मैदानावरती सिंगल. धावसंख्या फलकावरती 3. कोरडप्याचा बॉल उधून काढलाय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आलेली डबल. धावसंख्या फलकावरती 5. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 5 पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि फुलटॉस बॉलवरती फुलटोल वसूल केला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुष्करच्या बॅट मधून जबरदस्त षटकार. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 या आकड्यावर. 11 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक आता आपण पाहू शकतो 2 ला होत असताना सुरुवात. असले तर 11 झाले. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ला आता होती सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील रवी. स्लोवर गतीचा बॉल रवी यांच्या वतीने. पांड्यन यांचा विचार केला तर स्लॉट मधले बॉल व्हेरिएशन जर नसतील तर फार चांगल्या पद्धतीने पिक करतात. व्हेरिएशन देखील चांगल्या पद्धतीने पिक करण्याची क्षमता या खेळाडूकडे. फलक पाहायला मिळेल 11. यावेळेस देखील
टॉस होता साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, मैदानावरती आलेली सिंगल आणि फिल्डिंग का चीता बघा, फिल्डिंग का चीता पांडू कोहली, कोहसगावचा चीता सबके दिल में जीता. पांडू कोहली आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. हुसेन पाहायला मिळतोय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1.3 षटक आतापर्यंत झालेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आमिर भाऊ यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल. रवी स्वतः येतात. कॅच कम्प्लीट होईल आणि पुष्करच्या खेळीचा अंत. मोठा धक्का बसतोय. पुष्कर बॅक टू दी पवेलियन. राहुल भाऊ यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम राहुल भाऊ. आणि तसेच आमिर भाई यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम आमिर भाई. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅगी 11 संघाचे खेळाडू आता उपस्थित राहत आहेत कारण मेगा फायनलच्या सामन्यामध्ये सर्व खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तरी खेळवतील. 2 मॅच. स्लोवर गतीचा बॉल बॅक ऑफ द हँड. बॉलला रिलीज करण्यात आलाय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज देखील तयार. लॉंगॉनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. आलेली मैदानावरती सिंगल. 1 टू गो. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त. धावसंख्या फलकावरती 26. नंदुबाई दुबईवाले यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. एल साठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. नंदुबाई दुबईवाले. मुरलियार यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. बघूया. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 26. गोलंदाज तयार.
रिटर्न करण्याचा प्रयत्न नीट होत आहेत. लेग पास दोनदा बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33 या आकड्यावरती 33 रन्स ऑन द बोर्ड. सर्वांच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. कंप्लीट होत असताना धावा 2 धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते 36. बॉलचा खेळ शिल्लक अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि कमलेशने आपण पाहू शकतो या मॅच मध्ये एखाद वरती एक विकेट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न सक्सेसफुल देखील होतोय. तर धावा थोडंसं वाचवणं गरजेचं आहे. यावेळेस देखील पुल केलाय. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल प्रथमेश कॅच कंप्लीट करतील. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद होत असताना कमलेशने अजून एक विकेट पटकावली आहे. आता काही जास्त नाही आले 36च झालेत. 37 झालेत 37. तो पेरुमल आहे तोपर्यंत आहे.
ती बसत असताना पंचाऐंशी आकड्यावरती अजून एक धक्का बसतोय. एकावरती एक फलंदाज बाद होत असताना आता पांडियन यांच्या म्हणेल वरती या संपूर्ण मॅचचं भवितव्य ह्या पाहायला मिळेल. एकदा आपण पाहू शकतो काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फक्त हार्ड रिलीज करण्यात आलाय. फुटबॉलची होत असताना समाप्ती धावसंख्या फलकावरती आपल्याला 39 पाहायला मिळते. 4 त्यावेळेस स्लो फुल टॉस आणि बॉल सीमा पलीकडे सिक्सर पाहायला मिळतोय. षटकार पाहायला मिळेल. क्या कुछ नहीं कर सकते. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि आता शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सय्यार कवी समोर पांडियन. पुन्हा एकदा चांगला बॉल गतीचा बॉल हाताळला गेलाय. काठी डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॉलची होत असताना समाप्ती क्रमांक 14 समाप्त धावसंख्या 45. 8 आले असते. आणि आता तो आलाय आयकॉन ऑफ पाटील प्रतिष्ठान पांडू कोहली. ये गेंद नहीं डालता ये डालता है गोली. फोर्टी फाय 45 धावा धावफलकावरती पांडू पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकाच्या माध्यमातून थोडीशी आपण पाहू शकतो प्रयत्न करण्यात आला होता पण बॉल वरतून गेला. हाईट देखील भरपूर होती. डिस्टन्स देखील भरपूर होता. मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते सिंगल धावसंख्या 46. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती व्हाईट बॉल हवादर्शी धावा फलकावरती ऍड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 47. रबर बॉल आहे ना किपिंग करणं लय अवघड असतो. क्लोज किपिंग लय अवघड विदाउट ग्लव्स. किती आरामात घेतो. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 47. पुढे 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पांड्यांसाठी हा ट्रॅप आहे की
आता पुढे थोडस घेण्यात आलंय ऍज अ कीपर आपल्याला पाहायला मिळतात अगदी क्लोज आहेत जेणेकरून फुटवर्क दाखवावा नाही आणि मागे इतका चला कीपर असताना काय फुटवर्क दाखवेल हा नेहमी प्रश्न असतो मैदानावरती आलेली सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी होती हा जर रनआउट असतं तर ही मॅच होती पांड्यांचा मी म्हणेल हा कुठेतरी एक मूव खराब होता पण नशीब सोबत आहे पांड्यन यांच्या थोडा वेळ घेऊन जरी काहीतरी केलं असतं तरी देखील पांड्यन हे आउटच आपल्याला बघायला मिळाले असते मात्र यावेळेस तो जबरदस्त पाहायला मिळतोय बॉल सीमारेषा पलीकडे सिक्सर पाहायला मिळेल षटकार आला मागील बॉल वरती पांड्यन यांना जीवनदान मिळालं आणि या बॉल वरती सिक्सर आलाय म्हणजे पेपर झाल्यानंतर उत्तर आठवत आहेत धावसंख्या 55 शेवटचा बॉल यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पांड्यन पेरुमल त्यांच्या बॅट मधून सिक्सर षटकार पाहायला मिळेल 5 षटकांची समाप्ती धावसंख्या 61 चला ना हे 2 छकडी पकड 15 पुढे गेला 57 अरे 80 का टार्गेट 67 on the board. बॉल 67 on the board. 67 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज देखील तयार होत असताना पुन्हा एकदम नागपूरकर धावची संधी आणि फलंदाज बाद विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील
त्यावरती फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पाहायला मिळतो एक या आकड्यावरती. सुरुवात झाली आहे सेकंड इनिंगला. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहू शकतो आता अशी स्थिती निर्माण झाली आहे की तुम्हाला 72 धावा चेस कराव्या लागतील. 72 धावा जर आणि जर 72 चेस झाल्या नाही तर मात्र कुठेतरी तुम्हाला बॉल आउट मध्ये संघर्ष करावा लागेल. मॅच मध्ये जिंकणं आज पहिला मेन एम असेल. त्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर तरी देखील आपण म्हणू शकतो प्रयत्न केले जातील मैदानावरती. प्रयत्न ते मात्र केले जातील मैदानावरती आणि दोन्ही संघ प्रयत्न करतील यात शंकाच नाहीये. बॉलिंग कमलेश, स्ट्रायकिंग रमेश आपल्याला पाहतील. त्यावेळेस स्लो गतीचा बॉल हाताळला गेला होता. कीपर नानांच्या वतीने मिस्टेक पार मिळाली. होती आणि धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती 6 ओव्हरची मॅच. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये जवळपास बाराचं रन रेट आहे. संख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. संख्या फलकावरती 4. स्ट्रोक रवी मधून एक जबरदस्त षटकार. आणि सिंगल डबलचा गेम असं गरजेचंच आहे. याला मोठा फटका आला नाही. आपण नेहमी पाहिलं 10 5 बॉलचा खेळ झाला. रेनी सीझन फॉर्मॅट रबर बॉल क्रिकेट आपण खेळतो त्यावेळेस मोठ्या डील साठी संघ नेहमी बोलत असतो. माहिती आहे टायमिंगच्या जोरावरती देखील आपण गो थ्रू करू शकतो आणि पाटील प्रतिष्ठान संघ रिस्क घेणार नाहीये. हिमाचलना जिंकायचीच आहे. दुसरीकडे अरब 11 संघाला कमबॅक करायचंय. जर या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल आणि आपण त्यासाठी मैदानावरती आलोय. ज्यासाठी मैदानावरती आलोय जिवंत राहील. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रवीच्या बॅट मधून 2 सिक्सर या मॅचची हवा काढणार आहेत. आवश्यकता 30 बॉल मध्ये प्रथमेश यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतोय. या मैदानावरती सिंगल आग्रही होते मात्र नकार दिलाय रवीने आणि अगदी तंतोतंत कॉल चांगला कॉल.
रवी थांबायचं नाव घेत नाहीये. रवी थांबलाय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. सध्याचा प्रॉब्लेम काय माहिती का? नॅचरल बॉल बॅट खालचीच आहे. तीच त्याची नॅचरल बॉल. बॅट बॉल चांगले मारतात. कनेक्ट करतोय तो आता. ते काय आणि यावेळेस बॉल हवेमध्ये कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कम्प्लीट. महत्वाची विकेट आहे. कधी कधी असं होतं, चांगले बॉल असतात, यॉर्कर बॉल त्याला सिक्सर बसतात, कधी कधी फुल टॉस बॉलला कॅच आउट होतात. हेच क्रिकेट आहे. यही तो क्रिकेट आहे. पुष्कर देखील फुलटॉसलाच आउट झाला. आणि आता हुसेन पाहायला मिळेल. बोर्ड 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. संख्या 24 पाहायला मिळेल. 24 रन्स ऑन द बोर्ड. 27 बॉल 48 धावांची आवश्यकता. ही ओव्हर अजून देखील इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेस देखील वेगाने आत फिरवली गेली होती. सज्जादचा कमबॅक झालाय. झाल्यानंतर महत्वाचं असं की कमबॅक करणार आणि सज्जदने तो कमबॅक करून दिला. त्यावेळेस देखील फुलटॉस बॉल मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो. जे मात्र सिंगल आपलं देखील पुढे त्याच्यावर असताना 25 शेवटचा बॉल. लास्ट बॉल. त्यावेळेस देखील लॉफ्टेड पाहण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 देखील. 3 कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि 3 धावेच्या मदतीने षटकाची होती सांगता 28 धावा धावफलकावर. 24 बॉल 44 ची आवश्यकता. 24 ने 44. 24 बॉल 44 धावांची आवश्यकता आहे. जाऊ दे. जाऊ दे प्रणव. मारामारी नको. नानू पाहायला मिळेल. बघूया नानूच्या वतीने आता कशा प्रकारची कामगिरी होईल. 28 धावा धावफलकावर 44 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग इन वरती प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतात. नानू पाहायला मिळतोय. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये रंजकता निर्माण झाली. जसे डॉट बॉल येत आहेत तसं आपण पाहू शकतो. पावसाळ्यामध्ये देखील घाम फुटत असताना आणि प्रतिष्ठान संघाला पण इथे घाम फुटणारी फलंदाजी. 2 बॉल थांबलेत. 2 बॉल वरती फेट केलाय. वॉच केलाय आणि आता डिलीपट तिसऱ्या बॉलवर सिक्सर पाहायला मिळतोय.
21 मध्ये 38 ही आवश्यकता. 21 मध्ये 38 धावांची आवश्यकता. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. देखील पूल करत असताना मैदानावरती आलेली सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मिस्टेक झाली आहे. नंतर कंप्लीट झालं. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न नकार दिला. सज्जद क्या बात है, क्या ऍक्टिंग आहे. वाह, क्या ऍक्टिंग आहे. ते एवढं लांबून याच करायला आलता का? भीती निर्माण करणं देखील तितकंच गरजेचं आहे. सज्जद तितक्या लांबून कव्हर करायसाठी आला होता आणि ते महत्वाचं आहे. अगर तुमच्या वेळी कव्हर करणं अत्यंत इम्पॉर्टंट असतं. धावसंख्या फलकावरती 37. 19 मध्ये 35. 19 बॉल 35 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये शिरकाव झाला. मध्ये 9 धावा खर्च करत असताना नानू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती आलाय बॉल, जो मात्र डॉट बॉलने षटकाची होती. सांगता षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 37. 3 षटक 35 ची आवश्यकता. 3 षटक 35 ची आवश्यकता. नाही प्रणव दादा. हुसेन यांच्या वतीने आता कशा प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज कमलेश पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. शेवटचे 2 बॉल मागणे ठरले होते. इथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आला बॉल डॉट. रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लॉट मधला बॉल होता. खरं सांगायचं झालं तर फलंदाजाच्या वतीने थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. 9 बॉल वरती 13 धावांवरती खेळत असताना प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतात. कमलेश तयार. यावर मध्ये कमबॅक करावा लागेल कमलेशला. जर आरव 11 संघाला या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करायचं असेल तर, दुसरीकडे पाटील प्रतिष्ठान संघाला फायनल साठी गोथ्रू व्हायचं असेल तर मात्र या मॅच मध्ये जिंकणं गरजेचं आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनु बॉलला चेस करतोय फाईन लेग मध्ये. तोपर्यंत 2 कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. कॅच ड्रॉप झाली. रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटची कडा यांच्या स्वरूपामध्ये विकेट देखील मिळू शकली असती. बॅटची कडा बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि अगदी अनुच्या वतीने मिस्टेक. 39 धावा. 39 ऑन द बोर्ड. थर्टी 39 धावा धावफलकावरती. कमलेश तयार पुन्हा एकदा. स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश आणि प्रथमेश साठी फार इम्पॉर्टंट ही मॅच. बॉल 15 वरती खेळत आहेत. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे प्रथमेश साठी. या ओव्हर मध्ये 1 जरी आला पुढच्या ओव्हर मध्ये 2 येणं गरजेचं आहे. मग
यावेळेस देखील मिसहिट पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होईल. वेगाने फिल्डर येत आहेत. आणि मिस्टेक झाली आहे. तिसरी देखील कंप्लीट होऊ शकली असती, पण 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे 2 धाब्यांच्या मदतीने. पंधरा मध्ये 31 धाब्यांची आवश्यकता आहे. 15 बॉल 31 हे इक्वेशन आपण पाहतोय. 15 बॉल 31. 15 बॉल 31 धाब्यांची आवश्यकता. मॅचची कडा आणि विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होत आहेत बाद. प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. जेम्स नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जरा 21. चौदा बॉल 31 धाब्यांची आवश्यकता. जेम्स ट्रॅकिंग एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतात. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. आला बॉल डॉट. 41 धाबा धावफलकावरती आहेत. आता प्रेशर क्रिएट झालंय. प्रेशर दिसतोय. प्रत्येक मॅच मध्ये पाटील प्रतिष्ठान हा जो संघ आहे शेवटच्या बॉलवरती जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्षपूर्व लढत आपल्याला नेहमी पाहायला मिळते. यावेळेस देखील कडे देखील थोडीशी अपील करण्यात आली. हे बाजून बाहेर ये. बाहेर ये. मागं पुढे सर. मागं कर ना 1 मिनिट बॅटला लागलं. नॉट आउट. नॉट आउट. आता बघितलं बॉल. नॉट आउट असेल. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतो कुलवडपाचा बॉल मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरसावत असताना 43. बॉल
तुझी आवश्यकता देखील मैदानावरती आलेली सिंगल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतो कंप्लीट झाली आहे दुसरी देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते पॅकिंग साठी खेळाडू आहेत 40 धावा धावफलकावरती 27. 27 ची गरज आहे 10 मध्ये 27 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय 10 बॉल 27 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल अनुसाठी हे 4 बॉल महत्वाचे आहेत आणि हुसेन साठी देखील 4 बॉल महत्वाचा आहे ज्यावेळेस रन बॉल पर्यंत तो पोहोचतो तोपर्यंत स्ट्रगल करत असतो मात्र त्यानंतर तो कडक बॅटिंग करतो आता रन बॉल पर्यंत तो पोहोचलाय 5 बॉल मध्ये 5 होते आता सिक्सर आलाय षटकार पाहायला मिळतोय मॅच बनली आहे अजून देखील जर बघायला गेलं तर 21 9 बॉल 21 ची आवश्यकता आहे 9 बॉल 21 3 बॉल हो गया 3 बॉल झाले यावेळेस देखील शोक चांगला ऑल बाउंड्री लाईनच्या बाहेर हुसेन ना सूरत देखते ना मोरत देखते अपने टीम की जरूरत देखते हुसेनच्या बॅट मधून चौकार आलाय 8 मध्ये 17. बॉल 17 धाव्यांची आवश्यकता आहे आणि हुसेन ऐन मुवमेंटला येऊन प्रत्येक मॅच जिंकवतोय जबरदस्त हा बॉल पाहायला मिळाला मैदानावरती आलेली सिंगल आणि मिस्टेक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पाहायला मिळतोय पाटील प्रतिष्ठान संघाने ही स्पर्धा ठेवली आहे आणि पाटील प्रतिष्ठान संघच ब्लॉकबस्टर बनवतोय बॉल 13 ची आवश्यकता आहे हेलिकॉप्टर उडवलाय सिक्सर पाहायला मिळतोय क्या बात आहे हुसेनची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हुसेन साठी हरकत नाहीये बॅटिंग करतोय हुसेन 6 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता 6 बॉल 7 ची आवश्यकता काय मॅच टर्न केली आहे मॅच फिरवतो हा बॉल 7 धाव्यांची आवश्यकता विजयाचं इक्वेशन बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल गोलंदाज तयार यावेळेस देखील जेम्स कमी नाहीये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर काय वाटलं होतं तुम्हाला 12 मध्ये 31 बनतील का कदाचित 4 ते 5 बॉल बार राखून विजय प्रस्थापित होऊ शकतो एका धाब्याची आवश्यकता मैदानावरती फलंदाज बाद झाले अशा सिच्युएशनला होता मागं पण जाऊ शकत नाही पुढे पण जाऊ शकत नाही बरं झाला बॉल स्टंपला लागला पण ऐन मोमेंटला सिक्सर मारला आणि आतापर्यंत आपण पाहू शकतो
जबरदस्त कामगिरी करत पाटील प्रतिष्ठान संघ वर्चस्व गाजवतोय. मॅच मध्ये रोचकता निर्माण करतोय पाटील प्रतिष्ठान संघ स्वतःच. आमची स्पर्धा आहे, मग आम्हीच मॅच रोचक बनवू. एका धाब्याची आवश्यकता. गोलंदाज सय्या. बघूया मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी होईल. गोलंदाज तयार. बघूया आता कशा प्रकारची कामगिरी करतात. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कम्प्लीट. कहाणी में ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट. निखिल दादा स्वतः मैदानावरती उतरलेत, म्हणतात रिस्की नाही लेने का भी. आता रिस्क नाही घेऊ शकत. बॉल एक धाब्याची आवश्यकता. 3 मध्ये. झाला काम फिट झालाय. सिंगल कंप्लीट झाली. सामना आपण पाहू शकतो झालाय फिनिश आणि सामना जिंकला पाटील प्रतिष्ठान संघाने. अभिनंदन. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ क्रमांक 2 मिळालेला आहे, तो म्हणजेच पाटील प्रतिष्ठान. अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ टॉस साठी या. नाना 11 संघ युनायटेड